सिरियल मिरियल पाहतो म्हटलं टी व्हीवर. हारही बनवतो आणि सिरियलही पाहतो. पण कायचं माय बे एकही चांगलं सिरियल नाही चालू, काहीच नाही चालू टी व्हीवर चांगलं. चल माय बे पटापट हारगिरं बनवतो. मग हरतालिकेची पूजा बी मांडायची आहे ना मला. चल माय बरंच झालं माय बे, वनस्पती कालच तोडून आणली मी ना. आता फक्त हार बनवले की पूजा मांडून घेतो. आता तुम्ही नाही चहा नाही पिला, तुमच्यासाठी ठेवला होता मी ना. तर माय बे प्रियंका तुला माहीत नाही का? तू काची आली का घरात नाही? तुला माहीत नाही का मी हरतालिकेची पूजा जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत मी चहा बी पित नाही, माहीत आहे ना तुला? अरे हो आता भुललीच होती मी. जोपर्यंत मी हरतालिकेची पूजा मांडत नाही ना तोपर्यंत मी चहा बी नाही पित आणि फलाहार बी नाही घेत, माहीत आहे ना तुला? हो आता माहिती आहे भुलली होती मी. मग चला ना, झाली ना आपली पुरी तयारी. चला ना पूजा मांडून घेऊ ना. हा माय बे चल पूजा मांडून घेऊ लवकर. तसंही मला आज रंजनाची इथं जायचं आहे. रंजनाची तब्येत नाही आहे चांगली, तर तिच्या इथं जातो म्हटलं. तिची तब्येत गिबेत पाहतो, नाही तर म्हणेन की बाई आली बी नाही. आता मला बी यायचं होतं. चालशील ना मग तूही चालशील. आपले कामधंदे तर सारे झालेले आहे, फक्त आता पूजा मांडायची राहिलेली आहे. पूजा मांडून घेऊन मग जाऊ. बरं ठीक आहे आता. चला मग लवकर तयारी झालेली आहे पूजा मांडायची. चला पूजा मांडून घेऊ. हो चाल. नमस्कार मित्रांनो, कशा आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल. मी पण मजेत आहे. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला तुमच्या लाडक्या शांताबाईतर्फे हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा. चला बाप्पा मला हुराला उशीर, मी पूजा मांडून घेतो म्हटलं. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करणं विसरू नका. चला मग पहा मग समोर व्हिडिओ, आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा बा तुम्ही. पूर्ण व्हिडिओ नाही पाहत, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. चल माझी प्रियंका दोघी सासूंना मिळून पूजा मांडून घेऊ. मग मनोरंजनाच्या घरी बी जायचं आहे. हो आता चला. माय बाई प्रियंका हार तर हॉलमध्येच राहिलो, जाय हाराची प्लेट घेऊन ये बरं. बरं आता ठीक आहे. माय बाई ताई किती चांगली रेसिपी बनवली होती ना. मग नाही तर काय, पानं किती चांगली बनवली, दिसू बी पानं किती चांगली राहिली. आपण बनवली ना घरी अशी नाही दिसन. मग नाही तर काय, पानं किती सादरे मोदक दिसू राहिले तर. हो बाई ना, खूपच सुंदर मोदक दिसू राहिले. नाही दिसायला बी मस्त आहे. मला वाटतं टेस्ट बी चांगलं असेल. मग नाही तर काय, मी काय म्हणतो उद्या आपण असेच मोदक बनवू. हो उद्या बनवू असे. का वा मोहिनी आताचं स्टेटस मलाच नाही दिसू राहिलं का तुलाही नाही दिसू राहिलं? नाही ताई मला नाही स्टेटस दिसू राहिलं. आता आजकाल स्टेटसच नाही ठेवलेली वाटते. माय बाई आता तर रोज मोबाईलवर स्टेटस ठेवते, उठल्याबरोबर स्टेटस ठेवते मोबाईलवर. आता का नाही ठेवू राहिली? माहीत नाही बाबा. टाईम नसं ना त्याजवळ. कायचा टाईम नाही, टाईम असता टाईम आहे. तर कोणते काम आहेत आत्याला? हो माय बाई पण आजकाल ठेवूच नाही राहिली म्हटलं. काय माहीत कुठं बिझी आहे त्या. हो आजकाल फोन बी नाही करू राहिली जास्त. नाही हो बाई ना फोनही नाही करत आहे. जाऊ द्या ना माय बाई चांगला आहे ना. मला का लय आठवण येते का त्याची? लय आठवण येते का? नाही हो तशी काय आठवण ते काही एवढी येऊ नाही राहिली मला, पण करत असते फोन तर करून नाही राहिली आजकाल. काय झालं तर काही आत्यानं सांगितलं का कधी याचा प्लॅन आहे काही? आता झाले ना बरेच दिवस झाले आत्याला. आता कधी येते तर? काऊन ताई लय आठवण येऊ राहिली का त्याची? नाही पण लय दिवस झाले ना आल्या नाही अजून. या बारीनं भल्लं गमू राहिला आत्याला तिथं. नाही तर आता तर एक दिवसाच्या वर टिकत नाही कुठं. या बारीनं तर चांगलाच लंबा टूर काढला आत्यानं. रक्षाबंधनच्या पहिले गेलेली आहे ना? हो रक्षाबंधनच्या पहिलेच गेलेली आहे, अजून आली नाही आत्या. याचं नाव बी नाही घेत आहे तिथून. एवढं काय मन लागलं बाबा तिथं? असेल ना तिथं सेवा चालू असेल ना चांगली आत्याची. करत असेल ना मामी चांगली सेवा. मग नाही तर काय, मामीची किती सेवा केली इथं आपण ना, तर ते करीन नाही तर काय आत्याची सेवा तिथं. चांगली सेवा चालू आहे म्हणून तर आत्याचं याचं मन नाही उरायलं. चांगलं आहे ना चांगलं आहे. तिथं आत्याची सेवा अशीच करा म्हणा, अजून ठेवा म्हणा 1 महिना. टलक 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 टलक. नाही बाई ताई फोन वाजू राहिला तुमचा. कोणाचा आला फोन? ह्या रे बाप्पा या आत्याला खरं 100 वर्ष आयुष्य आहे म्हटलं. 100 वर्ष आयुष्य आहे. काऊन? आत्याचं नाव घेतलं आणि आत्याचाच फोन आला. टलक 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 टलक. शैतान का नाम लिया शैतान हाजीर. आनंदी तू बसत जाईन थोडी. मजाक करेल ताई. तू बसा मजाक नका करू. फोन उचलत आहे मी आत्याचा. आता ना ऐकलं घेतलं ना तुमच्या गोष्टीत तुमची काही खरं नाही म्हटलं. हो मी आनंदी चुप बस. हो ताई. हॅलो हां बोला ना आत्या. काय म्हणतो राहिल्या? काय करू राहिल्या म्हणजे? का वा तुम्ही ते फोन घेऊन नाही केला मला? काही फोन घेऊन करा नाही लागत का आपल्या सासूले? कशा आहे काय आहे काय करू राहिल्या? काही विचारा नाही लागत का सासूला लगे? फोन नाही केला तर तुम्ही फोन नाही करत लगे मला? एक फोन नाही करत तुम्ही कायले मला करसान फोन? तुमच्यासाठी तर चांगलंच आहे. तिथं नाही आहो तुम्ही, कोणी बोलायला नाही ना चालेल नाही. आपल्या मर्जीचे मालिक करा आपल्या मर्जीनं काही बी नाही का? नाही आत्या असं काही नाही आहे. टाईमच नाही आहे, कामच राहतात ना घरात, टाईमच नाही भेटत. हो लय काम आहेत तुम्हाला घरात, लय काम आहे तुम्हाला. घरचं दारचं करून वावं इथंही जावं लागते नाही. दिवसभर घरीच तर राहता आणि तिघी जणी आहे. आणि कोणतं काम पडते तुम्हाला? काही बोलता का खोटाड्या? नाही आत्या. शाखाताईला काय बोलत आहे आत्या? आनंदी चुप बस ना. एवढ्याने काय बोलू राहिली ऐकी ना आत्या. चुप बस ना. बोलू राहिली ना विशाखाताई. उपास गिपास आहे? आजचा उपास पकडला का? हो आत्या पकडला ना, आजचा उपास पकडला. आणि त्या दोघी मारा ना त्यानं नाही पकडला का? आत्या त्या दोघी नाही पकडला ना. पूजा मांडली का हरतालिकेची? हो आत्या पूजा बी मांडली. आणि मी काय म्हणली उद्या गणपती बसणार आहे माहित आहे ना? डेकोरेशन केलं का गणपतीचं? नाही आत्या जगदीशजी आणि विक्रमजी आज सकाळीच म्हणत होते की आम्ही संध्याकाळी आलो ना म्हणे तर गणपतीचं डेकोरेशन करीन म्हणे मस्त. आम्ही दोघं भाऊ करू म्हणे. तर मग ते दोघं भाऊ करणार आहेत संध्याकाळी डेकोरेशन. काहून आत्या आता तुम्ही गणपतीला बी येणार का घरी? नाही येणार का म्हणजे? काहून यायला नाही पाहिजे का? मी ना इथंच आले पाहिजे का? नाही आत्या तसं नाही म्हणून राहिली मी. कधी येत आहे म्हटलं? 2-3 दिवसात येतो मी.
जेव्हा मला यायचं राहीन तेव्हा मी फोन करीन. विक्रमले नाही तर जगदीशले नाही तर प्रेमले कोणाला ना कोणाला फोन करेन मी. बरं बरं आत्या. तू कोण एवढी विचारू राहिली मला कधी येत आहे काय येत आहे? नाही लय दिवस झाले ना आता तुम्हाला, तर म्हटलं कधी येता बाप्पा? हां येतो मी येतो. मोठी काळजी झाली इले माईवाली, गमून नाही राहिलं माबिना. ह्या तिघीसाठी तर बरंच आहे मी नाही आवतो घरी. मी काय म्हणतो, जास्त हिंडत फिरत नका जाऊ. कुठं हिंडा फिरायची गरज नाही आहे. आणि कोणासंग बोलत नका जाऊ जास्त. चुगल्या गिगल्या करसान कोणासोबत नाही तर माया. तसं मला माहीतच पडते कोणासंग चुगल्या केल्या तर तुम्ही ना माया. कुठं घुम्या फिरायची गरज नाही आणि कोणाच्या घरी जायची गरज नाही आहे. घरीच राहत जा. नाही तर आता सासू नाही आहे घरी तर झालं मग मोकाट. चालल्या याच्या घरी त्याच्या घरी घुम्या फिरायला. आता सांगू राहिली तुम्हाला माहिती आहे मला कोणाच्या इथं जाणं येणं पटत नाही आणि कोणासंग बोलणंही पटत नाही. माहिती आहे ना तुम्हाला? हो ना त्या माहीत आहे ना, माहीत आहे. कायच्या बरं माहीत आहे म्हणत आहे. अजून काय तेच असं कोणाच्या इथं जाऊ नका फिरायला, घुमायला नका जाऊ, इकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ, तेच गोष्टी. बापा किती वेळा सांगा ना आता आपल्याला ही गोष्ट, किती वेळा सांगा. तुला माहित नाही का एका गोष्टीचा नांदा घेतला की आता एकाच गोष्टीचा नांदा घेते म्हणून. हो माय बाई विशाखाताई बरोबर बोलते आता सोबत नाही का? हो बापा त्या बरोबर बोलतात. आता मग तुम्हाला आहे का उपास आज? मग नाही तर काय आहे ना माय बाई. आता मी काय म्हणतो काही फल फ्रूट खाऊन घेसान म्हटलं. कसं तुम्हाला उपाशी राहिलं ना तर चक्कर येतात, म्हणून म्हटलं थोडंसं काही फरायचं करून घेसान, फल फ्रूट खाऊन घेसान. हो खाऊन घेईन. घरचं बरोबर ध्यान देताय ना तुम्ही? हो ना त्या ध्यान देतो ना बरोबर. तेच म्हटलं मी ना, मी जशी गेली होती घर सोडून तुमच्या हवाले मला तसंच घर दिसलं पाहिजे आताच सांगू राहिली. हो आत्या तसंच आहे घर. तेच म्हटलं मग मी ना, तुम्ही आता खरी पहिले येईनच मी, येतोच मी, माझं घर आहे ते. तुम्ही सांगसान का मला मी ना कधी आले पाहिजे कधी नाही तर. आता माय बाई आत्याचं काय करायचं काही समजतच नाही बाप्पा मला. तर विचारलं तर काऊन विचारलं आणि नाही विचारलं तर काऊन नाही विचारलं, असंच आहे आत्याचं. शिदी चालू देत नाही उलटी चालू देत नाही. आणि मी काय म्हणून राहिली ती ते आपली सुभद्राबाई आहे ना, ते पैसे घेऊन येईन म्हटलं. तिच्यापासून पैसे घेऊन घेसान फक्त तुम्ही, बोलायची गरज नाही तिच्यासोबत जास्त. कोण ते सुभद्रा त्या? हो तेच माझे पैसे होते तिच्या इकडे तर ते म्हणे घरी आणून देऊन देतो म्हणे पैसे. मी तिला म्हटलं मी घरी नाही माझ्या सुनाईजवळ देऊन देशील तर ते पैसे आणून देणार 1000 रुपये, ते बरोबर घेऊन ठेवून देसान म्हटलं. आणि मी आल्यावर मला देऊन देसान. आणि तिच्या संग शिल्लक काही बोलायची गरज नाही आहे, नाही तर बोलत बससान तिच्या संग गप्पा करत बसणार. ते बाई काही सुतावर नाही आहे बरं. एक नंबरची चुगलखोर आहे, घरपोळी बाई आहे ते. तिच्या संग शिल्लक बोलसान नका. आणि जर मला माहीत पडलं तुम्ही ना चुगल्या केल्या मावल्या काय केल्या आणि तिच्या संग बोलल्या आणि बसल्या तर मग तुम्ही आणि मी काही बोलायची गरज नाही तिच्यासोबत जास्त. पैसे घ्यायचे आणि तिला घरातून काढून द्यायचं. बरं आता ठीक आहे. आणि तशी येतोच म्हणा मी 2-3 दिवसात. तिला सांगेल मी तसं की मी 2-3 दिवसात येतो. तेव्हा आली तर ठीकच, माझ्या देखत आली तर. आणि जर मग मागाली पैसे द्याले तर घेऊन घेसान. फक्त बोलसान नका तिच्यासोबत, बोलायची काही गरज नाही आहे. हो आता ठीक आहे. चला मग ठेवतो फोन. करा कामधंदे. घरात नाही कामधंदे करत जा चकचक, बसूनच नका राहत जाऊ. हो ना त्या करतो ना मी चकचक कामधंदे करतो. नाही कामधंदे करत नका म्हणते आता म्हणते. चुप बस ना. बरं बाप्पा ताई माहीतच पडेल ना मला. मी आली की माहीतच पडेल किती कामधंदे करतात घरात नाही. बरं आता चल ठेवतो फोन मी. तुम्हाला तर काही होश नाही आहे सासूला फोन करायचा का काही मलाच फोन करायला लागते. तुम्हाला काय गरज आहे सासूची? आली नाही आली तर नाही आता असं नाही आहे. माहीत आहे कसं आहे तर चल ठेव फोन. बरं आता ठीक आहे. आता नाही बाई व बापा रे किती बोलते बाप्पा त्या लय बोलते. काय म्हणत होत्या त्या? काय म्हणते तेच म्हणत होत्या घराचं ध्यान ठेवसान, घर चांगलं चकचक ठेवसान, कामधंदे करत जा, बोलतच नका राहाय जाऊ, कामधंदे बी करत जा, बाहेर कुठं घुमायला नका जाऊ, याच्या इथं नका जाऊ त्याच्या इथं नका जाऊ, कोणासंग माय चुगल्या नका करू. त्याच गोष्टी अजून कोणत्या गोष्टी? ह्या आताला प्रेमानं बोलता नाही येत तो. आत्याचा स्वभाव तसा आहे, जाऊ दे. त्या प्रेमानं बी बोलतील ना तसं वाटतं की रागानं बोलत आहे का. आत्याचं बोलणंच तसं आहे. अहो ताई आता कधी येतो म्हणते? 2-3 दिवसात. अहो कंचनला किती दिवसाचं आपल्याला बोलवलेलं आहे. आपलं जाणंच नाही उरालं, आपण जाऊच नाही राहिलो तिघी जण तिला भेटाले. आता येऊन जाईन तर मग अजून आपलं जाणं नाही होईल. हो ताई आता आली तर मग काय कंचनच्या इथं जाणं होते. कंचन किती दिवसाची बोलू राहिली आपल्याला. मी काय म्हणतो आपल्या घरचे तर कामधंदे सरे झालेले आहे आपल्याला. चला येऊ मग तिला भेटू. चला मग आजच येऊ भेटून तिला. हो नाही बाई आताचं तर काही सांगता नाही येत. आता कधी येईन आणि काय येईन तर. आता बिना सांगायची एकदमच येऊन जाईल नाही का. मुळी काम आहे आताचं. मग नाही तर काय माय. चला मग आजच येऊ कंचनच्या इथून आपण कंचनला भेटून. चला बरं इथं काही बसू नका, आपले कामधंदे सरे झालेले आहे. चला कंचनच्या इथून भेटून येऊ कंचनले. आज जाऊ उद्या जाऊ करू राहिलं फक्त जाणं काही होऊन राहिलं तिच्या इथं. ते बिचारी किती दिवसाची आपली वाट पाहू राहिली. आणि जर आता गीता आली ना तर तेही जायचं राहून जाईल. चला येऊ कंचनला भेटून. हो ताई चला. हो ताई मी काय म्हणून राहिली आता काय झालं तुले? नाही आत्यानं आपल्याला म्हटलं ना कुणाच्या घरी जाऊ नका, कोणासंग बोलू नका असं तसं. आणि आत्याला माहीत पडलं तर आपण कंचनच्या इथं गेलो होतो मग कोण सांगा ना आत्याला? कोण नसते सांगत. नाही कोण सांगून दिलं तर. आनंदी जर एवढा विचार करशील ना तर आपलं जाणंच नाही होईल म्हटलं कंचनला भेटायला. कंचनचं घर आहेच किती दूर. दुसऱ्या गल्लीत नाही कंचनचं घर आहे. कंचन आपल्या गावाच्या बाहेर राहते का? आपल्याच गावात राहते. आपण चुपचाप चाललंय जाऊन चुपचाप येऊन बी जाऊ, कोणाला पताही नाही लागेल. तसंही आता दुपारचा टाईम आहे, रोडावर कोण नसते, कुणाला दिसू आपण. हो आनंदी विशाखाताई बरोबर बोलत आहे. आता गी आली ना तर आपलं जाणं नाही होणार म्हटलं. मग कंचन अजून म्हणाल आनंदी नाही आली, विशाखाताई नाही आली, मोहिनीताई नाही आली. आपली वाट पाहते हो ते. हो माहिती आनंदी आता ते नवीन आहे, कोणी बोला चालायला नाही आहे तिच्यासोबत म्हणून तिला गमत नसन. आपण गेलं तर तिला गमन थोडंसं. आणि तशी बी रंजना आत्याची तब्येत नव्हती चांगली तर म्हणता येते रंजना आत्याची तब्येत पाहायला आलो. रंजना आत्याची तब्येत बी पाहिणं होऊन जाते. तसंही त्याला पाहिलं तर जायचंच होतं.
हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. कोण असं आपल्याला म्हटलं की कुठं चालल्या, काय चालल्या, हां, आत्याला माहीत बी पडलं तर आपण असं म्हणू शकतो ना की रंजना आत्याची तब्येत नव्हती बा चांगली, तर आम्ही ताईला भेटायला गेलतो. मग नाही तर काय. चला बरं, आता काही जास्त गोष्टी करू नका, विचार करू नका, चला लवकर. बरं ताई, मग चला. तसं इथं बसून टाईमपासच करू राहिलो. मग नाही तर काय. मी काय म्हणतो ताई, कंचनला एक बार फोन करतो मी. आता फोन कासाठी नाही, विचारत होती ले फ्री आहे का तर तू. कसं तिचे कामधंदे राहिले असून तर आतापर्यंत तिचे कामं राहिले का झाले तिचे कामं. हो, तशी ते कामाची आहे बरं पोरगी, हां, भातच कामं करते म्हटलं. मग नाही तर काय. आता घरात आहेच किती कामं, हां, दोघं सासू सासरे आणि ते दोघं नवरा बायको, बस. कोणतं खटलं थोडं ना त्याच्या घरी. मग नाही तर काय. माय या ताई, तुम्ही साडी बदलून या आणि चला लवकर. नाही बाई, काय झालं साडीले? हे साडी बी तर चांगलीच आहे. नाही नाही ताई, हे साडी घरी घालायची अशी जुनवटच आहे. हां, आज हरतालिका आहे, चांगली साडी घाला. हो ताई, आनंदी बरोबर बोलत आहे. आज साडी घाला दुसरी. तुमच्याजवळ ते गुलाबीवाली साडी नाही का, ते वाली घाला, ते चांगली दिसते तुमच्या अंगावर. काय लिहो माय, इच्छा इथं झाले कुठं साडींगिडी बदलतं. नाही नाही ताई, घाला ना दुसरी साडी घाला. माय बाई, ऐकतच नाही तुम्ही. नाही ऐकतच नाही. नाही नाही, ऐकत नाही आम्ही. घाला लवकर दुसरी साडी घाला. कधी पाहिलं तर हे साडी दिसते तुमच्या अंगावर, दुसरी घाला. मी तर म्हणतो ताई, ही साडी टाकून द्या आता तुम्ही. हां, लय जुनी झाली आहे ना तुमच्याजवळ, एवढ्या साऱ्या साड्या आहेत ना, काय करता त्या साडीचं? निवळ एकच एक साडी घालता कधी बी. नाही माय बाई, काय झालं या साडीला? चांगलीच तर साडी आहे. कुठून फाटली फुटली कुठूनच तर नाही आहे. आणि चांगली धड साडी आहे म्हटलं. नाही नाही, तिचा आता पुरा कलर उडत चालला त्या साडीचा, पुरी जुनी जुनी दिसते, दुसरी घाला. ऐकत नाहीत बापा, या ऐकतील नाही. नाही, आम्ही ऐकू ऐकू नाही. नाही नाही, हे ऐकतील नाही आता. चल माय बाई, मी साडी बदलतो. ठीक आहे, मी घालतो दुसरी साडी. आणि तुम्ही तोपर्यंत व्हा अंगणात उभ्या राहा, मी येतो साडी घालून. हो ताई, या लवकर, तुमची वाट पाहतो आम्ही. हो ठीक आहे. ताईजवळ किती साऱ्या साड्या आहे म्हटलं कपाटात नाही, तरी ताई हेच साडी घालते. मग नाही तर काय, किती वेळा म्हटलं हे साडी टाकून द्या, हे साडी टाकून द्या, आता घालू नका, जुनी जुनी दिसते, पण ऐकत नाही ना ताई. मी काय म्हणतो मोहिनी ताई, जर ताई ही साडी घालणं बंद नाही करीन ना, तर आपण एक काम करू, आपणच हे साडी गायब करून टाकू. मग मजबुरान ताईला दुसऱ्या साड्या काढाच लागन मग चांगल्यावाल्या. हो हो आनंदी, हे साडी ताईच्या अंगावर लय जुनी वाटते आता. हे साडीचं आपल्याला काम लावाच लागन. हां, नाही तर ताई ही साडी घालणं बंद नाही करत. किती जुनी झाली ती साडी, किती जुनी दिसते. मग नाही तर काय, आपल्यालाच त्या साडीचं काम लावावं लागन, गायब करावं लागन ती साडी. चालू आनंदी, आपल्याला उशीर झाला. ताई बातच साडी चेंज करून येऊन जाईल, म्हणजे की तुम्ही अजून बसल्याच आहे का. हो चला चला ताई, चला.